तुम्ही पाहणार आहात रिक्त जागा ज्या RTI नुसार आहेत तरीसुद्धा पोर्टलवरती या आस्थापना जागाच द्यायला तयार नाही आहेत. याच्यासाठी जो पाठपुरावा केलेला आहे शिवनिटी फाउंडेशन असेल, सोबतच मनोज काळे सर असतील, जे माजी शिक्षण उपनिरीक्षक होते आणि ते आत्ता सध्या टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक आपल्या अभियोग्यताधारकांना A+ ग्रुप ॲपच्या माध्यमातून प्राधान्यक्रमसाठी गाईड करणार आहेत. सोबतच याच्यासाठी ग्राउंडवरचा पुरावा करणारे अभियोग्यताधारक, त्यांनी मिळवलेला डेटा आणि त्याच्यानुसार सध्या अध्यापक विद्यालय भरतीबद्दलची असणारी परिस्थिती याच्यावरती या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अध्यापक विद्यालय भरती ही पवित्र पोर्टलमार्फतच होईल याच्या संदर्भातलं सध्या तुम्ही एक न्यूज बुलेटिन 2022च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहिलं असेल. आणि हा व्हिडिओ जरी स्पेशली अध्यापक विद्यालयासाठी जर असला तरी याच्या अंतर्गत 2022च्या भरतीमध्ये जवळपास सुरुवातच होती आणि अगदी 10 दिवस मिळाले होते अध्यापक विद्यालयाला, तरीसुद्धा 7 पदं आली होती. आणि याच्या अंतर्गत शिक्षण सेवक म्हणून यांची निवड होते 3 वर्षासाठी. आणि D.Ed जे काही कॉलेजेस आहेत सध्या त्याच्यावरती यांची निवड होते. सहाय्यक शिक्षक म्हणून यांची निवड होत असताना शिक्षण सेवकांचे रूल्स आहेत. यांना पगार 19,000 3 वर्षासाठी मिळतो आणि त्याच्या पद्धतीनं 3 वर्ष झाल्यानंतर मात्र यांच्या पेमेंटमध्ये बराचसा फरक पडणार आहे. सध्या पोर्टलवरती ही पदं येतील, भरावीच लागतील. त्याच्यासाठी आम्ही काय करतोय आणि पहिल्या टप्प्यात येण्यासाठी पुढचं पाऊल काय आहे, सर्व माहिती A to Z या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. सोबतच प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ ग्रुप ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून प्राधान्यक्रम असेल, शिक्षक भरतीचा कोणताही प्रश्न असेल, याच्यासाठी आपण टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून देत आहोतच. मित्रांनो, सुरुवात करूया. जो अध्यापक विद्यालयासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून नुकताच जो पाठपुरावा केलेला आहे आणि जेव्हा अध्यापक विद्यालयासाठी टॅब उपलब्ध झालेला आहे, परंतु विभागीय उपसंचालक असतील किंवा संचालक असतील ते पोर्टलवरती जागा द्यायला नकार देत आहेत. याच्या संदर्भात मी स्वतः आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन जेव्हा आयुक्तांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही, ते आदेश त्यांना SCRTने द्यायला हवेत. हा जो पाठपुरावा आहे याच्यानंतरनं आमची टीम आहे ती सत्यजित तांबेंकडे थेट पोचलेली आहे आणि त्यांच्यामार्फत हे जे पत्रक आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की यांनी शिक्षण विभागाचा जो निर्णय आहे 10 नोव्हेंबर 2022नुसार जे काही शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय होता त्याच्यानुसार रिक्त सहाय्यक पदे 2022च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जशी भरली तशी 25च्या पहिल्या टप्प्यामध्ये भरण्याबाबतचं हे पत्रक आहे. तुम्ही ऑफिशियल पत्रक पाहताय. मित्रांनो, याच्यासाठी आपण किती ग्राउंडवरचा पाठपुरावा करतो आहे, आपली टीम किती पाठपुरावा करतो आहे, जे काही लेटरहेडवरती नावं आहेत ती तुम्हाला आज जरी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून ती तुम्हाला फक्त नावच दिसत असेल तर ते हिरे आहेत शिवनिटी फाउंडेशनचे, जेणेकरून त्यांचं हे काम आहे ते वर्णनीय आहे. आणि याच्या अंतर्गत आपण मागणी केलेली आहे की ही पदं आहेत त्यांनाच मिळावीत. हे जर पत्रक हवं असेल ते तुम्हाला A+ ग्रुप ॲपच्या वेबसाईटवरती भेटेल किंवा ॲपमध्ये सुद्धा भेटेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, तिथंही तुम्हाला मिळणार आहे. बरं, आत्ता सध्याचा पाठपुरावा असा चालू आहे. याच्या अंतर्गत सध्या पदांची काय स्थिती आहे, सोबतच विभागीय संचालक आहेत जे अध्यापक विद्यालयाचे किंवा माननीय संचालक आहेत, त्यांना जेव्हा हे आपल्या अभियोग्यतावर भेटलेले आहेत, नाशिक असेल, मुंबई असेल, लातूर असेल, तेव्हा तिथले संचालक असे सांगत आहेत की आम्हाला आदेश नाही आहेत. जे काही आपले जे शिक्षण उपनिरीक्षक आहेत मनोज काळे सर, त्यांनी जे काही RTIद्वारे माहिती मागितलेली आहे, सोबतच अजून एक आपले अभियोग्यताधारक आहेत त्यांचीसुद्धा RTIनुसार ऑथेंटिक माहिती पाहतोय, म्हणजे तुम्हाला जागेचा आकडा येणार आहे. ही रिक्त पदं आजची नाही आहेत, वर्षानुवर्ष इथं भरतीच झाली नाही आहे. गेल्या 18 वर्षात एकही पद भरलं गेलं नाही आहे. आता याच्यानंतरनं हे जे आहेत श्रीमती मंगला भिकाजी मोरे, हे जे
आपले जे काळे सर आहेत त्यांच्या या सुनबाई आहेत आणि त्यांच्या नावानं यांनी पूर्ण छानबीनच केलेली आहे. कशा पद्धतीने हे सध्या गट क प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत आणि त्या पोर्टलद्वारे भराव्या. अमरावतीचा आपण हा डेटा पाहतोय. अमरावतीमध्ये सहाय्यक अधीक्षक, मुख्य लिपिक, लघुवेतन श्रेणिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक हे सगळे पदांची आहेत. परंतु जेव्हा आपण प्राथमिक शिक्षक आणि शारीरिक शिक्षकांची पदं पाहतोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही ती आकडेवारी आहे जी फक्त आणि फक्त अमरावतीमध्ये आहे. सोबतच संगीत शिक्षक असेल, सहाय्यक शिक्षक असेल, बघा अंशतः नंतर त्याच्यानंतर आता ही वेगवेगळी पदं आहेत. त्याच्यानुसार ही टोटल जर गट क ची पदं आहेत ती 426 आहेत. परंतु वेगवेगळ्या विषयासाठी आहेत. त्याच्यामध्ये विषयतज्ञ वेगळे आहेत आणि अध्यापक विद्यालयासाठी जे वेगवेगळे शिक्षक लागतात त्यांची वेगवेगळी इथं पदोन्नती आहे. सोबतच यांनीच जो दुसरा टाकलेला आहे, दुसरी माहिती घेतलेली आहे त्यानुसार मित्रांनो, आपण पाहतोय की विभागीय शिक्षण उपसंचालकांना जो RTI टाकलेला आहे त्याची तुम्ही तारीखसुद्धा पाहताय. 22/5/2026 हा RTIचं आलेलं उत्तर आहे. RTI केला होता मात्र अगोदर, परंतु उत्तर मात्र आता आलेलं आहे. त्याच्यानुसार ही जी भरती आहे त्याच्यानुसार ही तुम्ही रिक्त पदं पाहताय. त्याच्यानुसार तुम्ही पाहताय की विज्ञान पर्यवेक्षक वेगवेगळे आहेत. फक्त सहाय्यक शिक्षकांचा जर विचार केला तर एवढी पदं सध्या रिक्त आहेत. ती म्हणजे पुणे विभागामध्ये. त्याच्यानंतरनं पुढचा जो RTI आहे तो सुद्धा यांनीच मागवलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपण ही रिक्त पदं पाहतोय मुंबई विभागामध्ये. त्याच्यामध्ये सहाय्यक शिक्षक 37 पदं आपल्याला दिसतात आहे आणि बाकीचे विज्ञान पर्यवेक्षक, विषयतज्ञ हे सुद्धा याच्या अंतर्गत भरले जातील. याच्यानंतर लातूर विभागाची आपण माहिती पाहतोय. लातूर विभागामध्ये ही जी पदं आहेत ती तुम्ही पाहू शकता. सहशिक्षक 38 पदं आहेत आणि बाकीचे जे पदं आहेत ते 54 पदं आहेत. हे झाल्यावरती त्यानंतर आपण हा कोल्हापूर विभागाची पाहतोय की कोल्हापूर विभागामध्ये जी प्रशासन शाखा आहे गट वर्ग 3ची त्याची 79 पदं आहेत आणि त्याच्यानुसार ही सध्या आपल्याकडे आलेली माहिती आहे. सरांनी अतिशय सुयोज्य पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हे RTI टाकलेले आहेत. त्यांनी त्याच्यासाठी ग्राउंडवरचा पाठपुरावा केलेला आहे, कारण शिक्षण उपनिरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांना त्याचा अनुभव होता. त्याचा फायदा आपल्या सामान्य अभियोग्यताधारकांना होतो आहे. त्यामुळे सरांच्या कार्याला सर्वप्रथम सलाम. संभाजीनगरचा आपण हा डेटा पाहतोय. मित्रांनो, रिक्त पदं तुम्ही पाहू शकता. गट क वर्ग महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 3 ह्या प्रशासन शाखा ही पदं पवित्र पोर्टलद्वारेच भरली जाणार आहेत. ही जवळपास 74 पदं आहेत. ते झाल्यावरती जे असं सांगतात की पदं नाही आहेत, ते अध्यापक विद्यालयाचं सांगू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे सर्व आहे. त्याच्यानंतर धुळेचे जे काही हे तुम्ही पाहताय त्याच्यानुसार सरळ सेवा पदोन्नती याच्यानुसार हा डेटा आहे. आणि नागपूरचं ही जी माहिती आहे त्याच्यानुसार तुम्ही रिक्त पदं पाहताय. प्रशासन शाखा गट क वर्ग 129 पदं आहेत. ते झाल्यावरती अशाच पद्धतीने खाली नंतर आपल्याला जी माहिती मिळते ती आहे नाशिक विभागातली. नाशिक विभागामध्ये सुद्धा जी पदं आहेत आणि 2025 रोजीची रिक्त पदं आहेत ती गट क प्रशासन विभागाची आहेत. ती म्हणजे 83 आहेत आणि बाकीची 9 आहेत. म्हणजे ज्यांचं ML झालेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, त्यांना याचा अतिशय फायदा होणार आहे. बघा, हा जो RTIचं उत्तर आलेला आहे 2 मार्च 2026ला आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत ही जी पदं आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही जी माहिती मागवलेली आहे ती पदं आहेत ती पोर्टल अंतर्गतच भरली जाणार आहेत. पोर्टलचं तुम्ही पवित्र पोर्टल अंतर्गतची सुद्धा ही PDF पाहताय. त्याच्यानंतर आता जी पदभरती सुरू झालेली आहे, परीक्षेचे आयोजन, त्याच्यासाठी पात्रता, याच्या संदर्भातलं हे सर्व 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 रिलेटेड पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गतच आहे आणि त्याच्या अंतर्गतच ही पदभरती व्हायला हवी. त्याच्यासाठीचा हा संघर्ष चालू आहे आणि सरांच्या प्रयत्नाला यश येतील याच्यामध्ये शंकाच नाही आहे. की आपण आता 27 मार्च 2026
2026ला सारंग कोकरे सर आहेत बघा, त्यांच्या अंतर्गत हा आलेला RTI आहे आणि अध्यापक विद्यालयातली मंजूर पदं याच्या संदर्भातला हा RTI दिलेला आहे. याच्या अगोदरसुद्धा याच्याबद्दलची तुम्हाला माहिती दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा आपण ती माहिती देतोय. बरं, सहशिक्षक म्हणून जरी आपण विचार केला तरीसुद्धा इथं सध्या आपण 4 पदं आहेत. नांदेडचं हे फक्त आणि फक्त ज्या शासकीय अध्यापक विद्यालयाबद्दल आपण बोलतोय, असे कितीतरी प्रायव्हेट आहेत, ग्रँटेड आहेत, त्याची पदं अजून दिसली नाहीत, परंतु यांना एक आदेश येणं तितकंच गरजेचं आहे. दुसरी आपण या PDF मध्ये माहिती पाहतोय ती आहे नांदेडची. नांदेडमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता सहशिक्षकांची 10 पदं रिक्त आहेत. PDF नुसारच तुम्हाला ही सर्व माहिती दिली जाते, जी माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या या बांधवांनी खरंच खूप दिवसापासून मेहनत केली. धर्मावादचं हे सध्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 20 पदं आणि जे सहशिक्षक आहेत त्यांची 8 पदं आणि बाकीच्या विषयानुसार वेगवेगळे आहेत. पुन्हा एकदा अमरावतीचा आपण डेटा पाहतोय आणि अमरावतीमध्ये जी काही शासकीय अध्यापक मुली आहेत, म्हणजे वेगवेगळी विद्यालय आहेत, त्याच्यानुसार सहशिक्षक 6 आहेत. शासकीय अध्यापक विद्यालय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहाय्यक शिक्षकांची पदं पाहताय, तर त्याच्यामध्ये 4 आहेत आणि शासकीय अध्यापक विद्यालय पुरुष अमरावती याच्यानुसार सहाय्यक शिक्षक फक्त मी घेते, विषय तज्ञ तर घेतच नाही आहे, त्यांची 11 जवळपास पदं आहेत आणि अशा पद्धतीने यांनी हे काम खूप शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे. बरं, एवढं झालं तर नक्की अडलं कुठं आणि अडतंय कुठं आहे. शालेय शिक्षण आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंह यांना मी स्वतः भेटले, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हे आदेश आम्ही देऊ शकत नाही. मग 2022च्या शिक्षक भरतीमध्ये त्यांनी ते आदेश कसे दिले याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. बरं, ते आदेश दिल्यावरती सध्या RTI नुसार जर एवढी पदं फक्त रिक्त असेल, ते सुद्धा मी शासकीय डायट सोडूनची पदं सांगते, तिथले सांगते ज्या अनुदानित आहेत. अशा खाजगी अनुदानित कितीतरी अध्यापक विद्यालय असतील ज्याची अजून पोर्टलवरती जागा यायला हव्यात आणि त्याच्या संदर्भातले आदेश आयदर शालेय शिक्षण विभागाने क्रीडा विभागाने काढावेत किंवा SCRTने काढावेत, कुणीही काढावेत. परंतु जर उमेदवारांना टॅब उपलब्ध करून दिला होता एमएडचा, त्याच्यासाठी सुद्धा शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः राजेश शिंदे सरांची भेट घेतली होती आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तो त्यांना टॅबसुद्धा उपलब्ध करून झाला. आता गुणवत्ता आहे, परीक्षा दिलेली आहे, परंतु आता म्हणजे समोर भाकरी दिसते पण खाता येईना आणि ही पदं पोर्टलवरती भरण्यात येतील. याच्यासाठी आमचा इथून पुढचा संघर्ष चालू आहे. तुम्ही जर अध्यापक विद्यालयातून बिलॉंग करत असाल तर मात्र हा व्हिडिओ तुमच्या शिक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि परिस्थिती कळू द्या की सध्या महाराष्ट्रामध्ये रिक्त पदं आहेत, परंतु नक्की पाणी मुरतंय कुठं. तुमचं याच्याबद्दल मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा. सध्या हा विषय शिवनेटी फाउंडेशनच्या टीमने डायरेक्ट माननीय पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे नेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये दादा हुसे यांची सुद्धा आमची टीम आहे ती भेट घेते आणि काही झालं तर पोर्टल अंतर्गतच ही पदं भरली जातील. याच्यासाठी आम्ही असेच लढत राहू, लढूया, जिंकूया. तुमच्या हक्काची नोकरी, तुमच्या हक्काची भाकरी तुम्हालाच मिळावी यासाठी हा लढा असाच चालू राहील जोपर्यंत आपण जिंकणार नाही. मित्रांनो, स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.